हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई अतिशय सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहे। तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायला येत नसेल तर तुम्ही सेम याच पद्धतीमध्ये पेपर कटिंग करून नंतर कपड्यावरचं कटिंग करू शकता। तर हा आहे ब्लाउज पीस, ऑर्गेन्झाचा ब्लाउज पीस आहे आणि इथे मी घेतलेला आहे हे 1 मीटर अस्तर। तर बघा, अस्तर जे आहे ना ते आपल्याला 4 फोल्ड करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण डायरेक्ट बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग करतो। तर बघा, ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 15 इंच। त्यासाठी मी 17 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे पूर्ण उंचीमध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। बॅक पार्टसाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागतं, पण फ्रंटसाठी 2 लागतं, म्हणून हे 2 इंच घेतलेलं आहे। नंतर आपण काय करतो, बॅक पार्टमधून 1 इंच कट करून काढत असतो। तर उंचीप्रमाणे मी अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे। उरलेलं जे खालचं अस्तर आहे ना ते मी कट करत आहे या पद्धतीमध्ये। खूप सोपी पद्धत आहे, पटकन ब्लाउज कटिंग होतो, परफेक्ट बसतो। तर इथे व्यवस्थित मी घडी करून घेतली। आता यानंतर आपल्याला याच्यावरती माप टाकायचे आहेत। तर बघा, इथे आपण पूर्ण उंचीचं माप जे आहे ते कट करून घेतलेलंच आहे। तर इथे मी 16 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। बघा, ब्लाउज तयार करतोय आपण किती, 15 इंचाचा। तर बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1 इंच असं मार्जिन घ्यायचं असतं। त्यानंतर त्याच्या खाली 1 इंचावरती मार्किंग करते। ते जे खाली केलेलं 1 इंचाचं मार्किंग आहे ना ते आहे फ्रंट पार्टसाठी। ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये मी उंचीचं मार्किंग केलं। शोल्डर ठेवलेले आहेत 5.5 इंच, मुंडा उंची ठेवलेली आहे 6.5 इंच। मुंड्याची जी गोलाई आहे ना त्याप्रमाणे ते माप घेतलेलं आहे। खालच्या बाजूकडे 5.25 इंचावरती मार्किंग केलं आणि शोल्डरची लाईन मी खाली जोडून घेतली। छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा लूजिंग ठेवायचं असतं, म्हणजे टोटल घडी मी 10ची घेतली, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, 1 इंच टक्स रुंदी आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर हे अशा पद्धतीमध्ये लाईन मार्क करून घेतली। आता बघा, टक्स रुंदी ठेवलेली आहे मी 3 इंच आणि छातीच्या साईडला फ्रंट पार्टसाठी परत 1.5 इंच एक्स्ट्रा माप घेतलेलं आहे। तर असं हे माप टाकून घेतलं। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि मुंड्याची गोलाई मार्क करून घेतली। तर आता हे आपल्याला कट करायचं आहे। इथे व्हिडिओ थोडा तुम्हाला फास्ट वाटतोय, पण तुम्ही थोडंसं स्पीड कमी करून सुद्धा बघू शकता, सेटिंगमधून ते चेंज करता येतं। इथे बघा, मी खालचा एक्स्ट्रा राहिलेला कपडा कट केला, शोल्डरमध्ये फोल्ड कपडा होता तो कट केला। आता यानंतर बघा, बॅक पार्टमधून जे एक्स्ट्राचं 1 इंच होतं ना ते मी कट केलं आणि साईडला, मुंड्याच्या साईडला 1.5 इंच आणि खाली 3 इंच होतं, जे की आपल्याला फ्रंट पार्टसाठी लागणार आहे, ते देखील कट केलं। आता इथे मी खाली बघा लाईन मार्क करून घेतलेली आहे, जे 1 इंच आपण जास्त ठेवलेलं आहे ते। यानंतर बघा, मी बॉक्स तयार करून घेत आहे गळ्याची उंची टाकण्यासाठी। तर 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि 7.5 इंच पुढच्या गळ्याची उंची मार्किंग करते। 7 इंचाचा गळा तयार होईल, याचा बॉक्स तयार करायचा आणि यामध्ये राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। आता बघा, आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। तर मी 4 इंचचा आडवा टक्स घेतलेला आहे आणि उंचीला सुद्धा 4 इंच ठेवलेला आहे। त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे। आर्महोलच्या बाजूकडे 2 इंच टक्स रुंदी ठेवलेली आहे आणि हा शेप असा देऊन घेतला। आर्महोलमध्ये अर्ध्या इंचाचा पण कट आहे, तो म्हणजे टक्स कट करत असतो, ते मार्किंग केलं आणि अशा पद्धतीमध्ये मी याचं कटिंग करून घेत आहे। यानंतर बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, याची स्लीव्स कटिंग करायची आहे। याचा मी नेक पण कटिंग करून घेते, कारण संपूर्ण ब्लाऊज आपण पायपिंगचा बनवणार आहे। तर फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। इथे मी आता मेन कपड्यावरती कटिंग करून घेते। जे आपण पार्ट कट करून घेतलेले आहेत ना ते मेन फॅब्रिकवरती आधी कट करते आणि त्यानंतर स्लीव्जसाठी किती कपडा उरणार आहे हे बघून मी स्लीव्जचं कटिंग करते, कारण स्लीव्ज लॉंग बनवायचे आहे। जास्त कपडा शिल्लक राहिला तर काउल स्लीव्ज याच्यामध्ये बनवायची आहे। या हिशोबाने मी याचं बॅक पार्टचं आणि फ्रंटचं कटिंग करून घेते। तर अर्धा इंच जास्त कटिंग करायचं मेन कपडा अस्तरपेक्षा, आणि प्रॉपर तुम्हाला शिलाई जमत असेल तर तुम्ही अगदी कट टू कटसुद्धा कटिंग करून घेऊ शकता, हरकत नाही। इथे बघा, हा पार्ट पण या पद्धतीमध्ये मी कट करून घेतलेला आहे। पूर्ण शिलाईचा व्हिडिओ दाखवलेला आहे मी अगदी फिटिंगपर्यंत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता एवढा कपडा जो आहे तो उरलेला आहे। तर इथे बघा, मी त्याला 4 फोल्ड करून घेतलेला आहे। इथे आपल्याला टाकायची आहे बाहीची उंची, बाहीची रुंदी, म्हणजे घडी किती घ्यायची ते। तर उंचीचं माप जे आहे ते मी 11.5 इंचवरती मार्किंग करत आहे।
1 इंच आपण जास्त घेत असतो शिलाई मार्जिनचं. 10.5ची बाही तयार होईल. त्यानंतर बघा कॅफाईट घेतलेली आहे 3.5 इंच. अशा पद्धतीमध्ये 2 इंचाचं शिलाई मार्जिन आणि अशा पद्धतीमध्ये मी याला शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला काऊल स्लीव्ज तयार करण्यासाठी मी 3 इंच रुंदी आणि 3 इंच उंची असं मार्किंग करून हा जो शेप आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, स्लीव्ज तुम्ही कोणतीही तयार करू शकता. तर या पद्धतीमध्ये दंडघेर प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन मी माप जे आहे ते टाकून घेतलं आणि आपण आता याचं कटिंग करून घेऊयात परफेक्ट. तर स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता हे अस्तरावरचं कटिंग आहे, याच्यासाठी मेन फॅब्रिकचं पण कटिंग करून घेऊयात. इथे मी नॉच देऊन घेते, म्हणजे इथून आपल्याला टक्स टाकायचे आहेत हे लक्षात येतं. हा आहे मेन कपडा जो परफेक्ट याच्यामध्ये बसत आहे. ठीक आहे. तर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण शिलाई पण दाखवते. ब्लाऊज कमी वेळामध्ये कसा तयार करायचा हे तुम्ही याच्यामध्ये बघू शकाल. संपूर्ण करेक्शन वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेवढं कटिंग महत्त्वाचं असतं ना, तेवढं शिलाईसुद्धा महत्त्वाची असते. बऱ्याचदा आपल्याला एक ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी करेक्शन करावं लागतं प्रत्येक पॉईंटवरती. तर ते तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. तरच तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंगचा तयार होतो. किंवा तुम्ही डायरेक्ट असेच पार्ट जोडत गेलात, फिटिंग केलात, तर शेवटी बघा असा रिझल्ट येतो की तुमचे पार्ट कमी जास्त झालेले असतात. एक जे जॉईंट असतात ते समोरासमोर येत नाहीत, ते सुद्धा खालीवर झालेले असतात. तर ते काय येतात, त्याच्यासाठी कसं करेक्शन करायचं हे तुम्हाला सगळं ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. आता कटिंग झाल्यानंतरची दुसरी स्टेप असते ते म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घेणं. तर मी पहिलंच घेतलेलं आहे स्लीव्जला अस्तर जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेलं आहे. म्हणजे बघा सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलं, खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केली, त्यानंतर पलटी केलं आणि सगळीकडे शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचा कपडा याचा मी कट करून काढलेला आहे. अशा पद्धतीमध्ये एक तयार झाली. सेम दुसरी पण अशीच तयार करून घ्यायची आहे. आता ह्याचे जे काऊल जे बनवायचं आहेत आपल्याला, तर त्याच्या मी प्लीट्स आहेत ते घेत आहे. अर्धा इंचाच्या समांतर घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूकडे, कमी जास्त करायचं नाही. तर या पद्धतीमध्ये मी याला प्लीट्स आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत. समोरासमोर घ्यायच्या आहेत, एकाच मापाच्या घ्यायच्या आहेत, कारण हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. तर दोन्ही स्लीव्ज तयार झाले. आता बॅक पार्टला पण मी अस्तर जे आहे ते लावून घेतलेलं आहे. सिंपल याच्यावरती मी गळ्याचं कटिंग करणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी सेंटर लाईन मार्क केली. पेपर कॅनव्हासवरती मी याचा गळा तयार करते आहे. तुम्ही डायरेक्ट कटिंग करून कॉर्डिंग करू शकता. ह्याला 2.5 इंच गळा रुंदी आणि 11.5 इंच गळ्याची उंची बॉक्स तयार करून घेते आणि ह्याच्यामध्येच राऊंड शेप द्यायचा आहे. राऊंड शेपवरती खूप सुंदर ब्लाऊज तयार केलेला आहे, शेवटी दिसेलच तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे कोणतीही डिझाईन काढू शकता, जसं की पानगळा, पंचकोनी गळा, चौकोन गळा, म्हणजे जो कुठला तुम्हाला इथे शेप घ्यायचा असेल, पॅचवर्क डिझाईन बनवायचं असेल ते तुम्ही काढू शकता. इथे सिंपल राऊंड शेप आहे, तर मी मार्किंग करून घेतलेला आहे. थोडा त्याचा ब्रॉडनेस कमी वाटत होता म्हणून मी कोपऱ्यात परत अर्धा इंच बॉक्स वाढवून घेतलेला आहे, कारण या कस्टमरला पाठीमागचा गळा थोडा पसरट हवा आहे, जास्त आखूड नको आहे. तर मी त्याला वाढवून घेतलेलं आहे. बॅक साईडला सेम आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. याला ट्रेसिंग म्हणतात बघा. बॅक साईडला सेम जे आहे तसं मार्क करून घ्यायचं. याने काय होतं, ज्या मापाचा आपल्याला गळा बनवायचा आहे ना, सेम तेच माप बनतं. विनाकारण गळ्याचा आकार वाढत नाही, वाकडा तिकडा होत नाही, शिवाय शिलाई करायला पण इझी जातं. तर या पद्धतीने कुठल्याही डिझाईनसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तर अस्तरवरती मी याला जोडून घेत आहे. एक शिलाई देऊन घेतली. पेपर कॅनव्हासला एक बाजू चिकटणारी असते, तर तुम्ही ह्याला इस्त्री करून पेपर अस्तरवरती चिटकून घेतला तरी चालतं. पटकन आवरायचं असेल तर असं एक शिलाई देऊन घ्यायची, साईडने फोल्ड करायचं, काम ओके होऊन जातं. तर इथे बघू शकता मी शिलाई करून घेतलेली आहे. साईडने अस्तर पण त्याला फोल्ड केलं. आता जो आपला बॅक पार्ट आहे ना, त्याला फोल्ड करायचा आहे. सरळ भाग त्याचा वरती असला पाहिजे. सेंटर लाईन मार्किंग करून ठेवायची आणि पुन्हा पेपरची सेंटर लाईन आणि ब्लाऊजची सेंटर लाईन ही आपल्याला दोन्ही मॅच करून गळ्याचं जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आतील भाग याचा कट करायचा आहे. 1/2 इंचाचं कापड ठेवून कटिंग करायचं. आता हा गोल आकार आहे, कोपऱ्यामध्ये आपल्याला कट देणं खूप गरजेचं आहे, तरच हा फिनिशिंगमध्ये गळा पलटी होतो. आता याला द्यायची एक दाब शिलाई दिल्यामुळे फिनिशिंग गळ्याचं चांगलं येतं आणि आतमध्ये
कॅनव्हासला तुम्ही हात शिलाई करून घेऊ शकता. लेस लावली तर ते पॅक होऊन जातं. तुम्हाला जे काही याच्यावरती बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. कॉर्डिंग लावू शकता. मी याला कॉर्डिंग लावणार आहे आणि आतमध्ये हात शिलाई करणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी याला गोल्डन कलरचं कॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे टक्स घेत आहे. तर बॅकच्या सेंटरपर्यंत साईड पार्ट मी फोल्ड करते. अर्धा इंच रुंदी, 3.5 ते 4 इंचाची उंची ठेवायची ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे. जास्त काही याने फरक पडत नसतो. तर दोन्ही साईडला समांतर टक्स यायला पाहिजे. टक्स नेहमी एका रेषेमध्येच यायला हवेत, तिरके नको आहेत बिलकुल. तर तुम्ही व्यवस्थित फोल्डिंग करून घेतलं असेल तरच टक्सची शिलाई व्यवस्थित येते, नाहीतर येत नाही. तर अशा पद्धतीमध्ये मी याला शिलाई करून घेत आहे. बघा, साईडला पण एक शिलाई द्यायची फिनिशिंगची. दोन्ही बाजूला शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बॅक पुन्हा फोल्ड करायचा. अर्धा इंच फिटिंगच्या साईडला मार्किंग करायचं आणि हे क्रॉस कटिंग करायचं. कारण टक्स घेतल्यावर हा भाग खाली आलेला असतो, तर बॅक आपल्याला एका सरळ रेषेमध्ये बनवायचं आहे, म्हणून हे अर्धा इंच कटिंग करायचं आहे. तर मी कट करून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे याला कंबरपट्टी लावून घेतली, खाली कॉर्डिंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये हा माझा बॅक पार्ट तयार झाला. आता नेहमीप्रमाणे फ्रंट पण तयार करून घेऊयात. कटोरीचं अस्तर मी जॉईंट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर या पार्टलासुद्धा मी अस्तर जॉईंट करून घेते. पार्ट नेहमी समोरासमोर ठेवून फिक्स करायचे. एक्स्ट्रा कपडा कट करून आपले हे पार्ट तयार झालेला आहे. याचा पुढचा गळासुद्धा पेपर कॅनव्हासवरती तयार करायचा आहे, म्हणून मी फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि जे काही ते गळ्याचं आकार आहे तो फोल्डवरती ठेवलेला आहे. इथे बघू शकता गळ्याचं माप जे आहे ते ॲज इट इज मी मार्किंग करून घेते. आता तुम्ही या गळ्याला नॉर्मल पद्धतीमध्ये कॉर्डिंग करून घेतलं तरी चालेल, गळा पलटी करून तयार केला तरी चालेल. गळा बनवायच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आणि प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. तर या ब्लाऊजमध्ये मला पेपर कॅनव्हासवरती गळा बनवायचा आहे. ह्याच्या गळ्याचं कटिंग मी अगोदर केलं नसतं तरीसुद्धा चालत होतं, पण नंतर माझं ठरलं की ह्याचा गळा पेपर कॅनव्हासवरती बनवावा, जेणेकरून बॅक आणि फ्रंट समांतर दिसेल, म्हणून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, आता दोन्ही भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता ह्या दोन्ही पेपरला अस्तर पण लावून घ्यायचं आहे. अस्तर लावण्यासाठी दोन्ही पार्ट आधी समोरासमोर ठेवायचे, सगळीकडे शिलाई द्यायची, साईडने अस्तर फोल्ड करायचं, म्हणजे हा पार्ट आपला तयार होईल. पुन्हा एकदा सांगते, गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही तयार करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा आहे गळा, त्याच्यावरती आपल्याला हा ठेवायचा आहे पेपर. आतील भाग पण याचा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी साईडने शिलाई देऊन हा पेपर कॅनव्हास जोडायचा आहे. सरळ कपड्यावरती पेपर कॅनव्हास ठेवलेला आहे. आतमध्ये पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये ह्याचा गळा तयार होतो. पहिली शिलाई व्यवस्थित नाही आली तर दुसऱ्यांदा आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीमध्ये दुसरासुद्धा पार्ट तयार करायचा आहे. खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज तयार करून दाखवत आहे. ब्लाऊजचं कटिंग समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर माझे ऑनलाईन क्लास आहेत आणि क्लासमध्ये तुम्हाला 28 ते 50 साईजपर्यंत नॉलेज दिलेलं आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या वेळेमध्ये क्लास करून परफेक्ट ब्लाऊज तयार करायला शिकू शकता. त्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज, 1 टक्स ब्लाऊज, बोटनेकचे 3 टाईपचे ब्लाऊज, सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आपण शिकवलेले आहेत. तर क्लास जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवर मी माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. क्लासची माहिती तुम्हाला पाठवली जाईल. अतिशय कमी फीमध्ये प्रॉपर नॉलेज तुम्हाला भेटणार आहे क्लासमध्ये. तर इथे बघू शकता, प्रिन्स कटची कटोरी मी जॉईंट करून घेते आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला प्रिन्स कटची कटोरी जॉईंट करायची आहे. डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. पफ एकदम परफेक्ट येतो. दोन्ही पार्ट नेहमी आपले समांतर तयार झाले पाहिजेत. आता दोन्ही एकावर एक ठेवलेले आहेत आणि फ्रंट पार्टचं मुंड्याचं कटिंग केलेलं नव्हतं, तर अर्धा इंच गोलाई मार्क करून घेतली आहे मी आणि ह्याचं कटिंग पण करून घेतलं. तर अशा पद्धतीमध्ये आपला फ्रंट तयार झाला. आता हुकपट्टी, आईपट्टी लावायची आहे. हुकपट्टी, आईपट्टी लावायची पद्धत सेम असते. प्रत्येक ब्लाऊजला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याचा पाठीमागच्या गळ्यातून जो निघालेला कपडा होता तो वापरत आहे मी. तर त्याचं साईज लहान मोठं आहे, तर ते आधी एकसारखं करून घेतलं. आईपट्टीसाठी मी नेहमी सांगते, ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तोच वापरा. हुकपट्टीसाठी अस्तरचा कपडा वापरा. आईपट्टी कसं वरच्या साईडला दिसत असते, तर ते फिनिशिंगमध्ये चांगलं दिसत नाही. तुम्हाला जर ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग करायचं असेल तर नेहमी आईपट्टीसाठी ब्लाऊजचाच कपडा वापरायचा, तिथे अस्तर वापरायचं नाही. अगदीच तुम्हाला ऑप्शन नसेल तर मग तुम्ही अस्तर वापरू शकता, पण कपडा शिल्लक असेल तर तुम्ही
मेन कपडा वापरा. बऱ्याचदा मेन कपडा हा ट्रान्सपरंट असतो, पातळ असतो, नेटचा असतो, नाजूक असतो. तर आतमध्ये त्याला अस्तर लावून घ्यायचं आणि त्याची पट्टी तयार करायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये तयार होती. ह्याला मी तसंच केलेलं आहे. अस्तरची पट्टी मी आतून लावून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपली आईपट्टी लावून झाली. 5 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे दोन्ही पट्ट्यांना. आता हुकपट्टी लावते. हुकपट्टी सरळ बाजूकडून लावायची आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आहे अशा प्रकारे. बऱ्याच स्टुडंटनी क्लास जॉईन करून खूप सुंदर ब्लाऊज तयार करायला शिकलेले आहेत. ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी सगळं काही शिकत आहेत, शिकलेले आहेत. तुम्हाला पण परफेक्ट घरात बसून शिकायचं असेल तर माझा क्लास जॉईन करून तुम्ही शिकू शकता. दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा, क्लासबद्दल माहिती घ्या. गुगल प्ले स्टोअरला प्राजक्ता फॅशन डिझायनर नावाने ॲप आहे, ते डाउनलोड करून लॉग इन करा. कारण संपूर्ण क्लास हा तुम्हाला माझ्या ॲपमध्ये भेटतो आणि त्याचा ॲक्सेस पण मी लाईफ टाईमसाठी देत असते. क्लास तुमच्या वेळेत तुम्ही कधी पण करू शकता. माझा सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईमसाठी राहतो. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. जॉईन करायचं असेल तर मला मेसेज करा. आता इथे बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि शोल्डर पट्टी जॉईंट करत आहे. ठीक आहे. समजा चुकून तुमचे जर शोल्डर उतरत असतील, एखाद्या कस्टमरचे लूज पडत असतील, तर तुम्ही तिथे 1.25 इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करा. शोल्डर तुमचे बिलकुल उतरणार नाहीत. जर शोल्डर उतरत असतील तरच हा पर्याय करायचा आहे. गळ्याच्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आणि इकडे अर्धा इंच घ्यायचं आणि असं आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे. तुम्ही ते बघू शकता. मी थोडंसं शोल्डर फिटिंग करते कारण शोल्डर गळायला नको, कारण गळा पण डीप आहे त्यामुळे. ठीक आहे. परफेक्ट एका रेषेमध्ये शिलाई करायची. आता एक्स्ट्राचं जे काही झालेलं आहे ते कटिंग करून लेवल करून घ्यायचं आहे. मार्जिन दोन्ही साईडला अर्धा इंचाचंच दिसलं पाहिजे. अशा प्रकारे आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. कंबरपट्टी लावायच्या अगोदर बॅक पार्ट इथे ठेवण्याचं फिनिशिंग करून घेणं गरजेचं आहे, कारण बॅक पार्ट हा उंचीमध्ये जास्त आहे. तर बॅक पार्ट हा फ्रंट पार्टवरती ठेवून मी मोजून घेतला, मार्किंग केलं. त्याच्याखाली अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं, कारण कंबरपट्टी लावायची आहे म्हणून. बाकीचं उरलेला कपडा होता तो मी कट केला. बघा, यामुळे काय होतं, आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकाच उंचीचे तयार होतात, कमी जास्त होत नाही. बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम येतात ना, बॅक पार्ट फ्रंट पार्ट कमी जास्त उंचीचं झालं, तर ह्यामध्ये तो प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण सगळं काही करेक्शन करून घेत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपला करेक्शन करून झालेलं आहे. आता मी याला कंबरपट्टी लावून घेणार आहे. तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला नेहमीप्रमाणे कंबरपट्टी करून घ्यायची आहे. आता लावायची आहे याला बाही. तर बाही नेहमी सेंटरपासून लावायची. इथे तुमची सिंपल बाही असू शकते, शॉर्ट बाही असू शकते, पण तुम्हाला सेंटरपासूनच लावायची आहे. बिलकुल ओढाताण करायची नाही. परफेक्ट बाही बसते. अर्धा इंच तुमची बाही जास्त झाली तर ती तुम्ही क्रॉसमध्ये कटिंग करून काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर बाही जी आहे ती बसून घ्यायची आहे. आता या ब्लाऊजला तुम्ही बघू शकता मी ओव्हरलॉक केलेलं नाही आहे, पण तुमच्याकडे मशीन असेल ओव्हरलॉकची तर तुम्ही ओव्हरलॉक करून एक्स्ट्रा फिनिशिंग करू शकता. ओव्हरलॉकमुळे ब्लाऊजला एक वेगळाच लुक येतो, ब्लाऊज तुमचा प्रोफेशनल दिसतो. तर फिनिशिंग पाहिजेच असेल तर तुम्ही ओव्हरलॉकसुद्धा ॲड करा, त्याने तुमचं काम खरंच खूप छान दिसतं. आता आपल्याला ब्लाऊजचं करायचं आहे फिटिंग करण्यासाठी बघा मी ब्लाऊज हा सरळ साईडने जॉईंट करते. ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही ब्लाऊज अशा प्रकारे आधी जॉईंट करून घ्यायचा साईडनं आणि नंतर उलटा करून फिटिंग करायचं. फक्त जॉईंट करताना मी कसं करते बघा, आता हा बाहीपासून मी जॉईंट करायला घेतलेला आहे. कमरेचा सेंटर काढायचा, कंबर फोल्ड करून, आणि त्या सेंटरवरती तुमची हुक आणि आईपट्टी ठेवून ब्लाऊजला जॉईंट करायचा आहे, जेणेकरून साईडला जे काही एक्स्ट्राचा फ्रंट पार्टचा कपडा होतो तो कट करून निघतो आणि कमरेचं सुद्धा फिटिंग तुमचं एकसारखं होतं, म्हणजे चारही भाग समांतर होतात. ठीक आहे. तर आता ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे. अजून फिटिंगचं माप टाकलेलं नाही. फिटिंगचं माप आपण टाकून घेऊयात आणि हा ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे. या ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाईमध्ये तुम्हाला जे काही समजलं नसेल त्यासाठी मला तुम्ही कमेंट करा. क्लास जॉईन करायचा असेल तर मेसेज करा. क्लासची माहिती तुम्हाला सगळी दिली जाईल. त्याचबरोबर माझ्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत. ऑर्डर करण्यासाठी सुद्धा सेम हाच नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 1.5 इंचाचं मी फिटिंग टाकत आहे. तुम्हाला जर डायरेक्ट 1.5 इंचाचं फिटिंग टाकायचं नसेल तर कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि बाहीचा अर्धा भाग मोजून घ्यायचा आहे. पॉईंट काढायचे आणि लाईन मार्क करून तुम्हाला फिटिंग करायचं आहे. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. फिटिंग करताना छातीचा चौथा भागच टाकायचा आहे, लुझिंग टाकायची गरज नाही. लुझिंग आपण कटिंगमध्ये घेतो, कारण
करेक्शनमध्ये थोडंफार इकडे तिकडे कटिंग होऊन जातं, हुकपट्टी लागत असते, कटोरी जॉईंट होत असते, म्हणून आपण अर्धा इंच जास्त घेतो, कारण कमी नको पडायला. कधीही लक्षात घ्या, जास्त झालेला भाग आपण काढू शकतो, पण कमी पडलेल्या भागासाठी आपण काही करू शकत नाही, त्यावेळेस तो पॅटर्न वेस्ट होतो. तर अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही ब्लाऊज तयार केला तर तो एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगमध्येच तयार होणार आहे 100%. मी जेवढ्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करा. चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओ आहेत, प्रत्येक टाईपच्या ब्लाऊजमध्ये, प्रत्येक साईजमध्ये आहेत. तुम्ही बघून घ्या आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि क्लास जॉईन करायचा असेल, पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सॲपला मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा, तुम्हाला डिटेल माहिती पाठवली जाईल. ठीक आहे. तर फायनल लुक हा ब्लाऊजचा असा आहे. ऑर्गेन्झा ब्लाऊज होता हा आणि अतिशय कमी वेळामध्ये मी कटिंग करून ब्लाऊज स्टिच करून तुम्हाला दाखवलेला आहे. प्रॉपर ह्याचं कॉर्डिंग वगैरे शिकायचं असेल तर तुम्हाला क्लासमध्ये ते डिटेलमध्ये शिकवलं जातं. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.